कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिला आज आठवण आली का माझी? तू वाकड्यात का शिरतोयस? येऊ एकतर तू हिला इकडे कशाला घेऊन आली आहे, आणि आता तिची वकिली करू नको। मी चांगलं ओळखतो हिला। अरे असं का बोलतोयस बाळा? हा हीच सरकार असंच त्यांचं म्हणणं हिच्याकडून माझ्या गळी उतरवायचे। सुजा, अरे असं का वागतोयस? एवढा कसला राग आहे तुला? तुझ बघ की आई, कसला राग येते। कशी वागलं तुम्ही सगळी माझ्याशी? हा, स्वतःच्याच घरातून हाकलून दिलंय मला। मग वहिनींनी माझी हाडतोड केली, वहिनींनी माझी काहीच किंमत ठेवली नाही कोणीच। आता तर डायरेक्ट तुरुंगातच। आणि आई, आज तुला माझी आठवण आली होय? अरे आमच्या बाजूने पण विचार कर की सुजा। खरं तर ह्यांनी दोघात तुला झुकतं माप दिलाय सुजा। तुला आजवर कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आम्ही। कळतंय का काय म्हणतायत त्या? कायच्या काय वेगळं केलं नाहीये, सगळ्याच आईबाप करतात असंच केलंय त्यांनी। अरे असं कसं? आई, माझं चुकलं, मीच तुम्हाला इथं घेऊन नव्हतं यायला पाहिजे। आई मला खरंच सांग, घरात खरंच कोणाला माझी पडली का ग? सुजा, अरे सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करून एकत्र यायला पाहिजे बाळा। आई मी मस्त यायला तयार आहे ग, पण घरचे घेतील का मला घरात? सरकारने मला स्वप्न दाखवली, तू मोठा माणूस होणार आहे असं सांगितलं, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सगळं त्यांच्या भावाला आणि त्याच्या पोराला देऊन टाकायचं का? पैसाच सगळं हाय कर? हा, तुझ्यासाठी माणसाचं काहीच महत्व नाही? नाही आई, नाही वाटत मला कोण महत्वाचा। तू आणि सरकारने शिकवलं ना मला, पैशाशिवाय ह्या जगात काहीच होऊ शकत नाही। लोकांना तुम्ही तुमच्या पुढे झुकवलं पाहिजे, नाहीतर मग ती तुम्हाला झुकवणार। आई, का तुम्ही अप्पी अर्जुनला माझ्या पुढे जाऊन देताय? मला त्यांचं ऐकायला लावताय का? सुजय, अरे तुला काय अडचण आहे त्या दोघांची? अडचणी म्हणजे सगळीकडेच पुढे पुढे करत असतात दोघं बी, असं का गाई? कारण ती बरोबर आहे सुजा। कारण त्यांना घरातल्या माणसांची पडली आहे, आणि तुला फक्त स्वतःच पडलंय, म्हणून सगळीजण त्यांची बाजू घेतात। घ्या, झाल्या त्यांच्या आरत्या सुरू। काय गाई, आरज्याशी तू जसं वागती ना, तसं तू माझ्याशी तुझ्या सख्या पोराशी वागत नाही का? कारण तू चुका केल्याय सुजा। इथं परत तीच सांगायला आली असेल ना, निघितून। सुजय, तू थांब गे, काही गरज नाही मला। आणि तुम्ही पण माझ्या घरात फोटो लावा, त्याला हार घाला मी मेलोय म्हणून। सुजय, अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? आई, माफी तू आणि सरकारने मागितली पाहिजे, आमची, माझी, दादाची पण। मी नाही, आणि मला त्या घराचं आणि घरातल्या दुसऱ्या कोणाचंच काही पडलं नाहीये। मी माझ्या आणि माझ्याच मर्जीनं जगणार आहे। चिंचुके, दार लावून घे रे, अंकुल पण लावून पाठव त्यांना घरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।